शेतकरी बंधूंनो, कांदा उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न सध्या जे बदलतं हवामान आहे, म्हणजे सतत चालणारा पाऊस होता तो पाऊस बंद झालेला आहे, थांबलेला आहे. त्याच्यानंतर ढगाळ हवामान होतं तेही आता क्लीन झालेलं आहे बऱ्यापैकी. जमिनीत ओला होता किंवा सतत रिपरिप पाऊस चालू होता तोही बंद झाले. म्हणजे आता वातावरण क्लीन झाले. आता ऊन पडते, आभाळ येते, ओळ्यावरच्या पावसाचं वातावरण दिसते आणि हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये दमटपणा आहे. अशा वेळेस कांदा पिकावरती करपा येण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात. आणि जर करपा आला तर अशा पद्धतीनं करपाचं काय होतं, या पद्धतीनं त्याच्यावरती इफेक्ट होतो. कांद्याची जी पाती आहे, या पातीवरती बघू शकता आपण की अशा पद्धतीने इफेक्ट होतोय. तर सगळ्या शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलाय की आता याच्यावरती एकच फवारणी कुठली घ्यायची. तर त्याच्यामध्ये आता आपण सध्या एक फवारणी कुठली घेऊ शकता, त्याच्यामध्ये स्कोर आणि कवच. स्कोर 1 ml प्रति लिटर पाणी आणि कवच 1 ते 1.25 ग्रॅम प्रति लिटर पाणी, या पद्धतीनं जर फवारणी घेतली, त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर जर घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. कारण की वातावरण क्लीन आहे, जास्त खर्च करायची गरज नाही. स्कोर, कवच आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर जर आपण फवारणी घेतली तर 100% आपल्या कांदा पिकावरती जे बदलत्या हवामानामध्ये जो करपा आला होता, तो करपा जो आहे, रोग आहे, तो रोग नियंत्रण होण्यासाठी 100% फायदा होईल.